नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट यूजी 2025 ची जी काही एग्जाम होणार आहे त्या एग्जाम होताना एग्जाम हॉलमधील शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन एनटीएने आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिली आहे। विद्यार्थ्यांनी किती वाजेपर्यंत सेंटरवर पोहोचायचं आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किती वाजता हॉलमध्ये सोडलं जाणार आहे, विद्यार्थी किती वाजेपर्यंत आपल्या सीटवर बसू शकतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर बुकलेट कधी मिळणार आहेत याविषयी डिटेल एंटायर शेड्यूल नीट इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। त्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर एनटीएने या संदर्भात विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत, साइन संदर्भात असतील, थंब इम्प्रेशन संदर्भात असतील, काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते सुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी आमचे दोन्ही ऑफिशियल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे। व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे नीट यूजी एक्झाम डे, म्हणजे परीक्षेचा दिवस कशा प्रकारे असणार आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। एंटायर शेड्यूल म्हणजे त्या दिवशीचं जे काही वेळापत्रक आहे ते कशा प्रकारे आहे ते आपण पाहणार आहोत। हे आहे एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मधलं एंटायर वेळापत्रक, म्हणजे संपूर्ण वेळापत्रक। टाइम अँड ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन हे आपल्याला माहिती आहे की एक्झामिनेशन कोणत्या वेळात कंडक्ट केली जाणार आहे। 2 वाजल्यापासून ते 5 वाजल्यापर्यंत विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी एक्झाम होणार आहे। लास्ट एंट्री टू द एक्झामिनेशन सेंटर म्हणजेच विद्यार्थी किती वाजेपर्यंत एक्झामिनेशन सेंटरवर पोहोचू शकतो, तर 1:30 वाजेपर्यंत। 1:30 नंतर जर विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एंटरटेन केलं जाणार नाही, त्याला एक्झामला बसू दिलं जाणार नाही, अशा प्रकारच्या स्ट्रिक्ट सूचना एनटीए मार्फत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या आहेत। सिटिंग ऑन द सीट इन द एक्झामिनेशन हॉल रूम म्हणजेच तुमचं एकदा चेकिंग वगैरे झालं, तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये किंवा तुमच्या जे काही सीट तुम्हाला मिळालेली आहे त्या हॉलमध्ये त्या सीटवर तुम्ही 1:15 नंतर त्या ठिकाणी जाऊन बसू शकता। अनाउन्समेंट ऑफ इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, जे काही इन्व्हिजिलेटर आहे त्यांना काही सूचना वगैरे द्यायच्या असतील परीक्षेसंदर्भात, त्या सूचना तो 1:30 वाजल्यापासून ते 1:45 पर्यंत विद्यार्थ्यांना देऊ शकतो एक्झाम संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या असल्यास। त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट म्हणजेच क्वेश्चन पेपर तुम्हाला कधी मिळणार आहे एनटीएच्या शेड्यूलनुसार, तर 1:45 ला तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर सेट मिळणं आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी हे एक्झॅक्ट 2 वाजताच द्यायला चालू करतात, परंतु एनटीएच्या शेड्यूलनुसार 1:45 पासून दिलं तरी हरकत नाही। त्याचबरोबर विद्यार्थी क्वेश्चन पेपर जो काही बुकलेट त्यांना मिळालेला आहे किंवा त्याला आपण टेस्ट पेपर म्हणतो त्याच्यावर लिहायला चालू करू शकतात 1:30 वाजल्यापासूनच, आणि टेस्ट सुरुवात होईल 2 वाजता आणि पूर्ण परीक्षा संपेल 5 वाजता। विद्यार्थी PWD असेल तर त्यांना एक्स्ट्रा टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। अशा प्रकारचं एंटायर शेड्यूल एक्झाम हॉलमधील आहे। तर याच्या सोबतच विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी कधीही विसरून चालणार नाही। अतिशय महत्त्वाच्या सूचना आहेत। त्या सूचना नेमक्या काय काय आहेत ते आपण पाहूयात। पहिलं तर आहे ॲडमिट कार्ड कंपल्सरी आहे, म्हणजेच ॲडमिट कार्ड शिवाय तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, हे पहिला पॉईंट आहे। दुसरा आहे ऑक्युपाय देअर ओन सीट, म्हणजेच विद्यार्थ्यांना जी सीट अलॉट केलेली आहे एखाद्या रूममध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये तुम्हाला एखादी सीट अलॉट केलेली आहे तर विद्यार्थी त्या सीटवर बसणं एनटीएला अपेक्षित आहे। विद्यार्थी दुसरीकडे आढळला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं सुद्धा एनटीए सांगतं। त्यामुळे आपल्याला जी सीट मिळालेली आहे त्या सीटवर विद्यार्थी बसणं अपेक्षित आहे। यासाठी विद्यार्थ्यांनी सेंटरवर अगोदर पोहोचणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कुठलीही घाई होता कामा नाही। घाई जर झाली विद्यार्थ्यांकडनं तर परीक्षेत सोडवत असताना त्याच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होऊन पेपरमध्ये तो डिस्टर्ब होऊ शकतो। त्याच्यामुळं वेळेत पोहोचणं गरजेचं आहे, आपल्या सीटवर बसणं गरजेचं आहे। त्याचबरोबर इन्व्हिजिलेटरच्या साईनबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे। इन्व्हिजिलेटर जो साईन करणार आहे तुमच्यासाठी तो 2 ठिकाणी करणार आहे। एक तर तुमच्या आन्सर सीटवर त्याची साईन असणं गरजेचं आहे। पेपर होत असताना आपल्या OMR सीटवर इन्व्हिजिलेटर जो आहे त्याची साईन आहे का पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अटेंडन्स सीटवर सुद्धा तो साईन करेल। हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत। याच्यानंतर आपण पुढे जाऊयात की एक्झाम सेंटरमध्ये काय काय गोष्टी अलाउड आहेत। ॲडमिट कार्ड पहिलं आपण जसं सांगितलेलं आहे, त्याचबरोबर 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ। या ठिकाणी अटेंडन्स सीटसाठी तुम्हाला 1 पासपोर्ट साईज फोटोग्राफ घेऊन जाणं गरजेचं आहे। यांनी 1 सांगितलेलं आहे, तुम्ही 1 ते 2
असे फोटो ठेवा. जो कोणी तुमच्या सोबत परीक्षेला येणार आहे त्यांच्याकडे ॲडिशनल फोटो देऊन ठेवा. त्याचबरोबर 1 पोस्टकार्ड साईज फोटो म्हणजे जो काही मोठा फोटो असतो 4x6चा कलर फोटोग्राफ व्हाईट बॅकग्राऊंड शुड बी पेस्टेड ऑन द परफॉर्मा डाउनलोड विथ द ॲडमिट कार्ड. म्हणजेच एक पोस्टकार्ड साईज फोटो तुम्हाला ॲडमिट कार्डवर सुद्धा पेस्ट करावा लागणार आहे. हे तुम्ही घरूनही करून जाऊ शकता. ॲडमिट कार्ड कसं भरायचं आल्यानंतर आपण डिटेल व्हिडिओ त्याच्यावर सुद्धा बनवणार आहोत. त्याचबरोबर एक ID प्रूफ तुम्हाला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID, पासपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड, क्लास 12th ॲडमिट कार्ड विथ फोटोग्राफ, एनी अदर व्हॅलिड फोटो ID म्हणजे कुठली एक आयडेंटिटी प्रूफ तुम्ही या ठिकाणी जी दिलेली आहे ती घेऊन जाऊ शकता. आणि जर विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप असेल तर त्या संदर्भातले डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत त्यांचं PWD सर्टिफिकेट हे PWD विद्यार्थ्यांना एक्झाम हॉलवर घेऊन जाणं कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर पुढे काय काय सूचना दिलेल्या आहेत त्यांनी बायोडाटा यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. अनफेअर मीन्स दिलेले आहेत. अनफेअर प्रॅक्टिसेस म्हणजे काय दिलेलं आहे याविषयी डिटेल व्हिडिओ आपण याच्या अगोदर सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर बनवलेला होता. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कॅन्डिडेट शुड नॉट लिव्ह द रूम हॉल विदाऊट हँडिंग ओव्हर देअर OMR सीट टू द इन्व्हिजिलेटर ऑन ड्युटी. म्हणजेच विद्यार्थी पूर्ण परीक्षा होईपर्यंत एक्झाम हॉल सोडू शकत नाही. त्याचबरोबर विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली OMR इन्व्हिजिलेटर जो कोणी असेल त्याच्याकडे सुपूर्द केल्याशिवाय एक्झाम हॉलच्या बाहेर पडू शकत नाही. अशा प्रकारच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे काय काय गोष्टी अलाउड नाही आहेत. परंतु आता सिटी इंटिमेशन स्लिप आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थी ट्रान्सपरंट वॉटर बॉटल म्हणजे दोन्ही साईडनी आरपार दिसणारी जी काय वॉटर बॉटल आहे ती विद्यार्थी घेऊन जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढे काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी त्यांनी ते सांगितलेलं आहे कुठले बायोडाटा आहेत कशा प्रकारे त्याची चेकिंग होणार आहे हे सांगितलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तुम्हाला काही सिग्नल दिले जातील म्हणजेच बेल वाजवल्या जातील किंवा कुठल्याही प्रकारचं सेंटरवर जे काही सिग्नल देण्याचं साधन असेल विद्यार्थ्यांना त्याद्वारे तुम्हाला सिग्नल दिले जाईल. किती सिग्नल दिले जातील पहिला आहे एक्झाम सुरुवात होण्या अगोदर म्हणजे एक्झाम सुरुवात होण्याच्या अगोदर एक बेल वाजली जाईल. हाफ टाईम म्हणजेच एक्झाम अर्ध्यावर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सूचना केली जाईल आणि एक्झाम संपल्यानंतर असं 3 वेळा तुम्हाला त्या ठिकाणी सिग्नल दिलं जाणार आहे. आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये वॉच किंवा घड्याळ घेऊन जाणं त्या ठिकाणी अलाउड केलेलं नाही. त्यामुळं बरेचसे असे सेंटर आहेत ग्रामीण भागातले त्या हॉलमध्ये घड्याळ नसतं तर विद्यार्थ्यांना टाईम कसा कळणार तर विद्यार्थी या सिग्नलकडे लक्ष ठेवू शकतात. 3 प्रकारचे सिग्नल त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना साईन जी आहे एक्झाम हॉलमध्ये आपल्याला 2 वेळा करायची आहे. अटेंडन्स सीटवर म्हणजेच एक्झाम सुरू होण्याच्या अगोदर एकदा साईन करावं लागणार आहे अटेंडन्स सीटवर. त्याचबरोबर आपण आपली OMR सीट देताना सुद्धा 1 वेळा साईन करायची आहे. विद्यार्थ्याच्या ह्या 2 साईन अतिशय महत्त्वाच्या आहेत. 2 वेळा तुम्हाला साईन करावं लागणार आहे. एक जरी साईन तुम्ही अटेंडन्स सीटवर विसरलात तर तुम्ही एक्झामला अबसेंट आहात असं सुद्धा त्या ठिकाणी गृहीत धरल्या जाऊ शकतं. त्यामुळे हे इन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक थंब इम्प्रेशन पण त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे अटेंडन्स सीटवर. थंब इम्प्रेशनसाठी जो काही इंक पॅड आहे तो सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ते सोबत घेऊन जाण्याची गरज नाही. म्हणजे 2 साईन आणि 1 थंब इम्प्रेशन विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. द कॅन्डिडेट विल चेक अँड इन्शुअर दॅट टेक्स्ट बुकलेट कंटेन्स ॲज मेनी पेजेस ॲज पर रिटन ऑन द टॉप ऑफ द कव्हर पेज. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. जेव्हा विद्यार्थ्याला क्वेश्चन पेपर बुकलेट दिलं जाईल तर विद्यार्थ्यांनी चेक करायचं की बुकलेटवर त्या ठिकाणी तो क्वेश्चन पेपर सेट किती पेजेसचा आहे हे लिहिलेलं असतं. विद्यार्थ्यांनी सगळ्यात आधी ते मोजून घ्यायचं आहे की पेजेस बरोबर आलेले आहेत का. एखादं पेज गहाळ झालं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सुरुवात होण्या अगोदर जेव्हा क्वेश्चन पेपर बुकलेट आपल्या हातामध्ये पडतं तर सर्वात आधी कुठली गोष्ट चेक करायची आहे तर पेजेस म्हणजेच बुकलेटवर लिहिलेली संख्या जी आहे त्याला पेजेस मॅच होतात का हे पाहणं सुद्धा विद्यार्थ्यांनी गरजेचं आहे. ह्यामुळं हे एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट NTA विद्यार्थ्यांना दिलेला आहे. आणि कुठल्याही कारणास्तव तुम्ही एक्झामला पोहोचू शकले नाहीत किंवा कुठल्याही कारणास्तव तुम्ही एक्झाम देऊ शकले नाहीत तर रीटेस्ट म्हणजे रीनीट कुठल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही असं सुद्धा NTA सांगितलेलं आहे. त्यामुळं जी डेट ठरलेली आहे जे वेळा ठरलेल्या आहेत त्या वेळामध्येच ही एक्झाम होणार आहे. आणि ज्यांना डायबिटीज वगैरे आहेत ते इन्व्हिजिलेटरशी बोलून त्या ठिकाणी आपले टॅबलेट्स वगैरे या गोष्टीची काळजी त्यांनी घ्यावी असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं. हे महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत जे NTA
एक्झाम हॉल संदर्भात विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. काय काय महत्त्वाचं आहे, क्वेश्चन पेपर बुकलेटवरचा जो काही पेज नंबर आहे ते विद्यार्थ्यांनी बघणं गरजेचं आहे. आपल्या साईन, त्याचबरोबर आपलं थंब इम्प्रेशन, इन्व्हिजिलेटर जे आहे त्यांच्या साईन आपल्या OMR सीटवर आहे का, आपल्या अटेंडन्स सीटवर त्याची साईन आहे का, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही सिग्नल येत आहेत, म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर जी काही बेल वाजेल किंवा मध्यावर जी काही बेल वाजेल आणि परीक्षा संपल्यानंतर जेव्हा लास्ट बेल वाजते त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली जी काही रायटिंग आहे ते स्टॉप करायचं असतं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे इन्व्हिजिलेटर त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर ते तुमचं OMR सीट जे आहे ते कलेक्ट करायला लागू शकतो. अशा महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत. ही PDF जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तोच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.